Happy birthday, dear Bhaiya. Happy birthday to you. सुद्धा मान करतो. आपल्याला प्रत्येक मित्रांना एक अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे. तुमच्यासाठी काहीतरी आहे मित्रांनो, तुमच्यासाठी काहीतरी आहे. त्यानंतर मोठी त्यानंतर शिंदे आदित्य जाधव प्रत्येकाला वाटतं आतापर्यंत भैया, तर त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन. मला वाटतं भैया समोर भैया भैया छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम. प्रथमतः सर्वजण आपण युवक वर्ग, सर्व माता भगिनी व पूर्ण आदरणीय व्यासपीठ, आज माझ्या वाढदिवसानिमित्त जे सर्व भागातून शहरातून पेठेतून जो युवक वर्ग आला त्याबद्दल सर्वप्रथम मी या युवक वर्गाचं अतिशय आभारी. कारण का मला असं कळतंय जसं पहिल्यांदीच वाढदिवस हा दरवर्षी इतका पाऊस असतो तरी सुद्धा युवकांची संख्या व महिलांची, सर्व नागरिकांची संख्या ही जास्त असते. आज जसं निसर्गानं तुमच्या आशीर्वादानं साथ दिली की बाबा पाऊस नाहीये आणि पहिल्यांदाच माझा वाढदिवस बिना पावसाचा आपल्या आशीर्वादानं हा साजरा होतोय, अमोल भाऊ साजरा होतोय, त्याबद्दल मी आपण इथं आल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याही शुभेच्छा पोहोचवाया आल्या. अधिवेशन चालू आहे, महाराष्ट्राबांना येणं काही जमलं नाही, पण बाबांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आहे आपल्या कायम बरोबर आहे. मुळात म्हणजे आजचं हे त्यांनी वाढदिवसाचं नियोजन केलं. म्हणजे डिजिटल असेल, रुद्र, राजेंद्र, प्रतीक, निलेश, विजू अशी असंख्य जे जिल्हेदार आहेत त्या रविडोळ्याला उभं करण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. माझ्यातून कधी कधी नाव द्यायची राहून जातं, कारण का कार्यक्रम मोठा असतो तरी बाबा मोठ्या मनानं मला माफ करा, कारण का तुमचं हे प्रेम दिवसेंदिवस सतत वाढत जाते, त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद देतो. दुसरा विषय की आज युवकांनी सर्वांनी मिळून हे फ्लेक्स वगैरे शहरात लावले. बरीच चर्चा उलटसुलट होती की बाबा काय नक्की विषय काय, तर एक सांगायचं म्हणजे महत्वाचं की जे चांगलं पेरलं असतं ते चांगलंच उगवतं. बऱ्याच जणांनी मला विचारलं की बाबा भैया फ्लेक्स लावले, तुम्ही इच्छुक जास्त पोस्टला मोठ्या आहात नगराध्यक्ष पदाच्या किंवा अजून उपरच्या पोस्टला आहात का? नगराध्यक्षाच्या चांगल्या पद्धतीनं आपण जे आपले मार्गदर्शक आहेत, आपल्या सर्वांचे नेते बाबा आहेत, यांच्या नेतृत्वालाच आपण आयुष्यावर काम करणार आहोत. बाबा जे सांगतील त्या पद्धतीनेच आपण पुढे जाणार आहोत. आज पुन्हा एकदा मी सर्व युवकांचं सर्वांचा आभारी की आपण माझ्या वाढदिवसानिमित्त इथं जमला, त्याबद्दल धन्यवाद.
मुळात म्हणजे माझ्याकडून कधीही कसलीही मदत लागली तर नेहमी दोन्ही कुटुंब दोन्ही परिवार सातारा शहराच्या युवकांच्या नागरिकांच्या नेहमी मदतीला जाऊन गेलेला आहे. त्याचप्रमाणे आज बाबाला इथं ऐकायला नसतील तरी बाबांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमीच आहे. कारण का चुकात सगळेजण साथ देतात पण अडचणीत आणि कायम एक वडीलधारी म्हणून एक मित्र म्हणून बाबांनी आपल्या खूप मला सहकार्य केलंय की मी कुटुंबासारखं बाबाराजांनी माझ्यावर लक्ष ठेवलं. येणाऱ्या संकटाला नेहमी बाबांनी खूप सहकार्य केले आणि आज जे मी उभा आहे जसं युवकांचं माता भगिनीचं श्रेय आहे तसंच हे सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेते बाबाराजे यांचं आहे. आज आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला म्हणजे एक कामाची माझ्या पोचपावती मला मिळते. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आला. आज वाढदिवस माझा साजरा झाला. आपण सर्वांनी किंवा आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. कुणाचं नजर चुकीनं माझ्या तोंडातून नाव घ्यायचं राहिलं असेल तर मोठ्या मनाला माफ करावं आणि आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. आयुष्य